सुशिक्षितो मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री या संबंधीची बैठक बोलवतील. त्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या नाव असतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं. त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकर्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी. एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज 50%च्या पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या मुद्द्याचा इश्यू जर आला तर महाराष्ट्राच्या आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये 73% आसपास आरक्षण यापूर्वी मानलेलं पण आणि तो निर्णय कोर्टात शिकला होता. पण त्यानंतर जे निकाल कोर्टाच्यामध्ये गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही. ते 50%च्या वर जाऊ नये अशा प्रकारचेच आहे. याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि 50%च्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पाळण्याविषयी आहे. आम्ही महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय बजेट न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा त्यासाठी त्यांना राहील. सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची सहकार्याची आणि सखोलची आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून यातून मार्ग काढू. मला एक गोष्ट कटुता कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ती योग्य असं मला वाटतं. श्री दरांडेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सांभाळला तसंच त्यांनी धनगर आरक्षण, लिंगायत समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका मांडली. याचा परिणाम इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की जाण्याची मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा आग्रह मी त्यांना केला. त्यांनी एक प्रश्नसुद्धा मला विचारला नाही. त्यांना मी जे काही बोललो ते प्रश्न त्यांना हे मला माहीत नाही पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक संपली. गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं की परिस्थिती ही चिघळत चाललेली आहे. तुमचा ताफा सुद्धा अडवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती सुपाऱ्या नारळ फेकण्यात आलेले होते. ही सगळी परिस्थिती चिघळत चालली. उद्धव ठाकरेंच्या वागण्याचं ते कारण दुसरं कारण असं वाटत दिसतं. तिच्या राजकीय पक्षाच्या मध्ये असावा असं मला वाटतं.
पण आरक्षणाचा प्रश्न हा जरा त्यांची सरकारी माणसाची वस्तुस्थिती. सर, ही बैठक बोलवण्यासंदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का? कधीपर्यंत साधारणतः ही बैठक होईल? मुख्यमंत्र्यांना मी सुचवलं की ही बैठक बोलवा, तुम्ही बोलवा, त्यावेळी हजर. आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल, सरकार जो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा असेल? त्या बैठकीत आपण 1 वाजताची निर्णय घेऊ, 1 वाजता आपल्यात ठेवू. ती 1 वाजता ठेवण्याच्यासाठी आमचं सहकार्य मुख्यमंत्र्यांना असेल. सर, या सगळ्या मुद्द्यावरती जरांगे पाटील सुद्धा सातत्याची मागणी करतात की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आता जी रमेश केरे पाटील तुम्हाला भेटायला आली होती ती सुद्धा ती मागणी करतात. या मागणीला तुमचं समर्थन असणार? तुम्हाला सांगितलं ना, एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी वाटते. द्यायचं कशातून द्यायचं, ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय मार्ग आहे, त्याच्यातून आज सगळं दुसरं 50% बंधनच आहे. ते बदलायची आवश्यकता मला वाटते. ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल, या सगळ्या गोष्टीचा निकाल तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत येईल अशी मला खात्री. विधानसभा निवडणुका 2 महिन्यावरती 2-2.5 महिन्यावरती येऊन ठेवल्या असताना अशा पद्धतीनं राज्यातलं वातावरण, मग एकमेकांच्या गाड्यांवरती हल्ले असू द्यात किंवा शाब्दिक हल्ले, ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी थेट तुम्हाला तुमच्यावरती आरोप होत आहेत की पवारांनी अशा गोष्टींना हातभार लावू नयेत, राज ठाकरे जसं बोलले, किंवा आंदोलन भडकावण्यामध्ये किंवा राज तुम्ही मणिपूरच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही. तर मी या रस्त्याने कधी जात नाही. मला महाराष्ट्रात थोडासा ओळखतो आणि माझा काही पार्श्वभूमी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेली नाही आणि करणार नाही. मणिपूरच्या संदर्भाची भूमिका मांडली होती तुम्ही. राज ठाकरे मराठवाड्यामध्ये भूमिका ही ते प्रश्न वेगळा असतात. त्याला राज ठाकरे म्हटले की तुम्ही त्याला हातभार लावू नका. हातभार प्रश्न कुठे येतो? मी आत्ता बोललो हे हातभाराचं लक्षण आहे तर सुधारण्याचं लक्षण आहे. ते मराठवाड्यामध्ये फिरत असताना त्यांच्या विरोधात अनेक आंदोलनं झाली आणि त्यांनी थेट की हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे, त्यांना महाराष्ट्र. चांगली गोष्ट आहे. तरी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढंच सांगतो. मी सुद्धा मराठा समाजात फिरतो. मलाही लोकांनी अडवलं, मलाही निवेदन दिलं. तर हे फारच कसं मला निवेदन द्या, मला अडवा. सर, हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या वतीनं फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करतात. तुम्ही असाल, उद्धव ठाकरे असेल. मी काही कोणाचा उद्देश शेतीच्या उद्देशाचा आता घेणार नाही, कारण माझ्याकडे त्याचा पुरावा नाही. निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जरांगे गेले 1 वर्षापासून मांडतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, अमित शहा आले, सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातात. मात्र आरक्षणाच्या प्रश्नावरती केंद्राची महत्वाची भूमिका असताना सत्ताधाऱ्यांनी केंद्रामध्ये हा विषय मांडणं गरजेचं होतं का? कारण अमित शहा आता दोष देण्याचा ही वेळ नाही. याचा मार्ग कसा निघेल या प्रकारचंच उद्या सत्ताधारी पक्षांनी त्यावेळी केलं असेल आणि सांगू चला आपण जाऊया. आज हा वाद आम्हाला वाढवायचा नाही, हा प्रश्न सोडवायला हातभार लावायचा. हा प्रश्न सोडवायला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय का? त्याचं सांगितलं एका निवडणुकीत मतांची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो का? येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी, मतांचं ध्रुवीकरण करावं, मग मराठा ओबीसी, मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही दिसतंय का? माझ्याकडे काही आधार नाही. जरांगे पाटील सातत्याने म्हणतात की आम्ही 288 उमेदवार उभे करू आणि 29 तारखेला त्या संदर्भातला निर्णय सुद्धा ते घेणार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निर्णय घ्यायचा, जो पुढे करायचा, पुढे कसे पुराला समर्थन द्यायचं, पुरा विरोध करायचा, त्याच्यात काही चुकीचं. माझाही फक्त काही जाणं गरजेचं चुकीचं आहे. आत्ताच्या बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं.
यात तथ्य आहे का? त्यांनी बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली. हा विषयच विचारले मी जे बोललो ते सांगितले. ओबीसीचं देशा येणार नाही याची चर्चा माझ्याशी झालेली आहे. या अर्थी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघांनाही बोलवलं. मुख्यमंत्र्यांचं नाव मी घेतलं. साहेब, एक ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न. परमबीर सिंगांनी म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त त्यांनी मुलाखत घेतली आणि त्यांनी मुलाखत घेऊन ते तुमचं नाव घेत आरोप केले की अनिल देशमुखांनी जे 100 कोटीचं टार्गेट होतं या संदर्भात त्यांचं वागणं त्यांचं कार्य हे योग्य नसून सरकारने त्यांच्यावर ऍक्शन घेतली होती. त्याचं निवृत्त झालेले आज 3 वर्षाच्या नंतर त्यांना काय झालं किती गोष्ट सांगायची त्याच्याबद्दल. पण ठीक आहे, निवृत्त अधिकारी आहे, शेवटी त्याच्याबद्दल आपण ज्या बोलणं योग्य. त्यांचा बोलवीचा धनी कोण आहे तुम्हाला कळतं? सर, ते असं देखील म्हणतात की मी योग्य वेळी हे सगळे पुरावे देखील दिले. हे सगळे आम्ही सांगेन त्यामुळे बऱ्याच गोष्टी राहिली. साहब, हिंडनबर्ग ने वापस एक खुलासा किया है जिसमें इस बार सेबी को टारगेट किया है अदानी के साथ में उनके रिलेशन. आम्ही बाजू नाही. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद अजिबात म्हणजे नाही. अजिबात म्हणजे अजिबात आम्ही कशाच्या पदाच्या अपेक्षित. आता त्याच्यात मी कोणते असेल तर मी नाही. जागा वाटप तुमचं महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण तसं ठीक आहे. तर पृथ्वीराजांनी सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारी त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही. दिल्लीमध्ये वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे तो आणला जात आहे, तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? दुसरीकडे अजित पवार असं म्हणाले की याला जर विरोध करण्याची वेळ आली तर मी तेव्हा भूमिका घेतो. मी आत्ताच हा कायदा जो आहे त्याचा ड्राफ्ट आता माझ्या हातात आलेला आणि तो वाचण्यावर आमची इच्छा अशी होती की तिथं म्हणजे सुप्रिया सुळेंनी पार्लमेंटमध्ये असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आत्ता लोकसभेत चर्चा न करता लोकसभेची सर्व पक्षीय कमिटी नेमावी. त्याप्रमाणे कमिटी नेमली. त्या कमिटीत आमच्याकडे आम्ही 2 नावं दिली होती. त्याचं एक नाव सरकारने घेतलेले. आता ती कमिटी येत्या 6 महिन्याच्या विचार करून याबद्दलची निर्णय घेईल आणि तो पार्लमेंटमध्ये येईल. साहेब, राज्यामध्ये सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही योजना आल्या म्हणजे लाडकी बहीण योजना, तिजोरीवरती बराचसा खर्च पडणार, जवळपास 46,000 कोटी त्याच्यासाठी राखीव ठेवले अशा पद्धतीची सुद्धा माहिती आहे. ही योजना प्रभावीपणे राज्यामध्ये अंमलबजावणी करणं शक्य आहे असं तुम्हाला वाटतं की? कारण महिलांच्या खात्यामध्ये महिलांना 1500 रुपये जाणार आहे. असं राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला. सरकारने विचार नक्कीच केलेला असेल, नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील. त्याचं कसं असं म्हणजे कदाचित सरकार इतकी शिल्लक असताना सरकारच्या सोबत आणखी 4 निर्णय सुद्धा घेतले. राज्यात सध्या अजित पवारांचे गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू आहे अशी चर्चा आहे. महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे. तुम्हाला वाटतं खरंच फरक पडेल? असं तुम्ही निराश त्यामुळे काही तुमच्याकडे जरी महिलांच्या अध्यक्ष घ्यायचे. मोहम्मद युनूस आहेत, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान झाले. तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. बारामतीलाही येऊन गेले होते ते. इथे आले ऍग्रिकल्चर कॉलेज आले. हो, तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात का? आणि बांगलादेशच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता? भारताचं परराष्ट्र धोरण आणि तिथल्या हिंदूंवर होणारे हल्ले. खरंच नाही की त्यांनी असं की ते स्वतः नुसतं माझ्या माहितीप्रमाणे फक्त शिकले. ते कधी समाजामध्ये धर्मियांच्यामध्ये भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही. आणि त्यामुळे गायनांची भूमिका घेणारं नेतृत्व ही बांगलादेशची गरज होती असं वाटतं की परिस्थिती सुधारायची केली. आणि केंद्र सरकार, भारत सरकार
त्यांना सहकार्य केलं. सर तिथं जी परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे, वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे पण आरक्षणच आहे. आणि आता महाराष्ट्रातही आरक्षणाचाच मुद्दा पेटतोय. त्याच्या दोघांचं जरी असं फरक. सर, लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही फटका अजित पवार गटाला बसलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका, ते त्यांच्यावर बोलू नका. मला माहिती आहे त्या दोघांचं काय बोलणं आहे. माझी इच्छा एक असेल की आता विधानसभेची निवडणूक आली, मागच्या वेळेला 18 सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांनी, 14 ठिकाणी आमची उमेदवार निवडून झाले. यावेळी त्यांनी अधिक सभा घ्याव्या, महाराष्ट्राचे त्यांचे संवर्धित करावं, म्हणजे एक आम्ही स्थिर सरकार तुम्हाला दिली. सर तुम्ही क्रीडा क्षेत्राशी चांगलेच परिचित आहात. विनेश फोगटला बाहेर पडावं लागलं, बाद झाली. गुजरातला स्पोर्ट्स सिटी दिलेली आहे, तिथं जेवढा खर्च केला जातो त्यापेक्षा 10% रक्कम हरियाणाच्या खेळाडूंवर खर्च केली जाते आणि त्यांनी सर्वात जास्त पदकं आणलेली आहेत. आणि त्याचबरोबर महिंद्राचा एक प्रोजेक्ट परत गुजरातला जातोय, नाशिकला. खुलासा केला त्यांनी की नाही म्हणाला. देवेंद्र फडणवीसचं सेशन आणि महेंद्रचं आज आहे की आम्ही जात नाही. स्पोर्ट्स सिटी गुजरातनं नेली आहे पण गुजरातचं एकही पदक नाही. हरियाणाच्या खेळाडूंवर कमी खर्च होतोय, त्यांनी सर्वाधिक पदक आणलेत. आणि विनेश फोगाटच्या बाबत तुम्हाला वाटतंय काही कॉन्स्पिरसी होती? असं काही गोष्टी झाली असतील तर 20 राज्यात चतुर्था किंवा हिरवी असं माझ्यासारख्या भाषेत होईल. त्यांची जसं हरियाणाचं महत्व आहे तसं आज बालेवाडी इतकं हे इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठल्याही राज्यात कोणाकडे नाही. असं की मोदी साहेबांना गुजरात हा या दृष्टीनं नवीन खेळाडू तयार करायला अतिशय महत्त्वाचं राज्य वाटत असे. प्रधानमंत्र्यांचे असेल आपण आणि गुजरातचे अनेक प्रश्नावर गुजरातच्या संबंधीची आस्था ही आपल्याला बघायला दिसते. चांगली गोष्ट एकेकाळी तोही आपला भाग होता. साहेब, देशाचं आयात धोरण जे त्यामध्ये प्रामुख्यानं आता तेल उद्योग देशातला जो आहे तो खूप म्हणजे वनस्पती तेल किंवा तेल उद्योग खूप याच्यामध्ये आलेला आहे, अडचणीत आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आयात शुल्क कमी करण्याचे निर्णय होतात. सोयाबीनच्या बाबतीत देखील ते घडतं. जे 10 वर्षापूर्वी 10,000 सोयाबीन होतं ते आता 4,500 हजारावरती आलं. याचं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. शेती आधारित आणि शेतकरी हे दोघांचंही नुकसान घेणारे निर्णय सरकार घेत असताना तुम्ही सध्याच्या सरकारची शेती वाढवण्याच्या निर्णयाची जी भूमिका आहे ती भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या सक्त आहे. लायसन्स करणे उत्पादन खर्चाचा विचार करत नाही आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करायचा भासण्याशिवाय दुसऱ्या या सरकारच्याकडून काही होत नाही. आणि त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर आज वाईट आहे. आणि शेती अर्थव्यवस्था संकटात आली की देशाची अर्थव्यवस्था सुद्धा संकटात येऊ शकते. 54% लोकांची क्रयशक्ती ही जुळी झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल. विधानसभेनंतर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळतील का? विधानसभेच्या निकालानंतर काय निकाल कोण होते कोण तुमच्या लागतील. भवियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल निवडणुकी अगोदर आपण चेहरा ठरवणार आहोत का, सांगणार आहोत? मगाशी मी याचं उत्तर दिले एकदा. शिवसेनेचा आग्रह की उद्धव ठाकरेंना ठेवावा चेहरा म्हणून शिवसेनेचा आग्रह आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या नेत्याच्या संबंधीचा आग्रह करायचा अधिकार. सुप्रियाताईंना राज्याच्या राजकारणात आणणार का? त्याचा 5 वर्षासाठी निवडून गेलं की केंद्र संपेल त्यावेळी आपण विचार करू.